राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे नगराध्यक्ष पदासाठी या शहराच्या माजी उपनगराध्यक्षा, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती, शिक्षण समिती सभापती ज्यांनी या ठिकाणी भूषवलेले 10 वर्ष नगरसेवक आणि संपूर्ण अंबरनाथची माहिती असलेल्या आणि कसलाही आरोप नसलेल्या आमच्या एक कट्टर शिवसैनिक अंजलीताई राऊत यांचं अध्यक्षपदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। काँग्रेस आहे की नाही? काँग्रेस नाही आमच्यासोबत। मनसेने जे फॉर्म भरलेत उमेदवारांनी ते त्यांच्या चिन्हावर भरलेत का आपल्या चिन्हावर भरलेत? आमच्या चिन्ह मशालीवर। किती जणांनी मनसेच्या लोकांनी? मनसेच्या 10 लोकांनी फॉर्म भरले। ज्या पद्धतीने हे जे राजकारण चाललेलं आहे केंद्रात असो किंवा राज्यात असो, त्या पद्धतीने मात्र युतीचा जे आहे जे इथे संभ्रम दिसत नाहीये, कारण की त्यांनी सांगितलं की स्वबळावर लढायची आहे। काय बोललं? टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट? शिवसेना आणि भाजपाने ज्या पद्धतीने परस्पर उमेदवारी दाखल केलेली आहे, राज्यात आणि केंद्रात जरी युती असली तरी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात युती होत नाहीये। काय हे सगळी ठिकाणी होणार आहे। 2 तुल्यबळ मल्ल एका सामने आल्यानंतर जे होतं ते या ठिकाणी दिसणार आहे। पण भाजपा सेना भाजपा एकत्र होती अंबरनाथमध्ये एवढी वर्ष। आता उभाटा किंवा कोणत्या आधारावर मतदारांना सामोरे जाणार आहे? नेमकं कोणत्या विकासाचा अजेंडा घेऊन ते होते? एकतर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रचंड पैसा येतो असं दाखवला जातो, पण तसं सोयी सुविधा अजिबात नाहीत। या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे। पायाभूत सुविधा ज्या महानगरपालिकेकडून आवश्यक आहे किंवा नगर परिषदेकडून आवश्यक, वॉटर मीटर, गटर, त्याची अवस्था प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय। टेल एंडला तर पाणी पोचत नाही, लोक बोंबलत आहेत, पण कुठं प्रशासन एकदम ढिम्म आहे। आणि याचं कारण म्हणजे सध्याचं हे घाणेरडं राजकारण। त्यामुळे प्रशासन अजिबात कानामागे म्हणजे त्यांच्या हालचाल होत नाही। किती ओरडा, किती बोंबला, किती आंदोलन करा, अशा प्रकारचं प्रशासन कधी कोणत्याही राजवटीत नव्हतं। आणि त्याचा फायदा नक्कीच लोकांना समजलेला आहे। पैशाला लोक बोलणार नाहीत, पैशावरच सगळं जोर चाललेलं आहे। पण मला खात्री आहे की आता लोक कंटाळलेले आहेत। लोक विकासासाठी किंवा या भ्रष्ट राजकारणापासून किंवा घाणेरड्या राजकारणापासून दूर होण्यासाठी या महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात।